सांगा। आता सपोज विषम संख्या घेतल्या आपण, क्रमवार 5 विषम संख्येची सरासरी सांगा। 9, 11, 13, 15 आणि 17 ह्या झाल्या 5 विषम संख्या तुमच्या। ठीक आहे, तर क्रमवार 5 विषम संख्यांची सरासरी सांगा। क्रमवार 5 विषम संख्यांची सरासरी। आता क्रमवार 5 विषम संख्या कोणती, तर बघा इथे जी मधोमध संख्या आहे ती कोणती झाली, 5वी क्रमवार। 5वी क्रमवार काय झाली, विषम संख्या। जर सूत्रानुसार आपण हे काढलं तर बघा एकूण घटकांची बेरीज किती आहे, 9, 11, 13, 15 आणि 17 भागेला किती, एकूण संख्या बघा 1, 2, 3, 4, 5 याची बेरीज करा। 20 आणि 30 किती झाले, 50, 50 आणि 15 किती झाले, 65, 65 भागेला 5, 5 1 5 आणि 5 3 15 तर याची जी सरासरी येते ती किती येते, 13। दुसरा असा प्रश्न विचारलेला असतो तुम्हाला की क्रमवार समसंख्यांची सरासरी सांगा। क्रमवार 5 जसे की 10, 12, 14, 16 आणि 18 ह्या काय झाल्या, क्रमवार 5 समसंख्या झाल्या। कोणत्या संख्या, समसंख्या। तर याची जी सरासरी त्याची मधोमध संख्या येते त्याला काय म्हणतात, क्रमवार 5ची समसंख्या। आणि सूत्रानुसार जर आपण काढलं तर एकूण घटकांची काय करायची तुम्हाला, बेरीज 10 अधिक 12, 12 अधिक 14, 16 आणि 18 एकूण संख्या किती आहे, 5 म्हणून त्याला 5 ने भागायचं। आता त्याची बेरीज करून बघा किती आहे, हे 14 30 आणि 20 किती झाले, 30 आणि 30 60 आणि 10 70 भागेला 5, 5 1 5, 5 20 म्हणजे याची जी सरासरी येते मधोमध असणारी संख्या किती येते, 14। सूत्रानुसार प्रत्येक आन्सर येतं आणि तुम्ही डायरेक्ट जरी केलं तरी तेच येतं। आता बघा काही वेळेस काय होते की तुम्हाला 4 संख्या दिलेल्या असतात समोर, 10, 12, 14 आणि 16 अशा 4 संख्या दिल्या। तर आता याची मधोमध संख्या तर 2 आहेत, मग काय करायचं, तर या दोघांच्या मधाची संख्या येते म्हणजे 13, तर ती काय झाली, त्याची सरासरी झाली। सूत्रानुसार जर काढलं तर 10, 12 अधिक 14 अधिक 16 भागेला एकूण घटक किती आहेत, 1 2 3 4 ऍडिशन करा, याची किती झाली आहे, 30 40 50 50 आणि 2 किती झाले, 52 52 भागेला 4, 4 1 4 4 3 12 बघा सूत्रानुसार पण किती आली, 13 आणि तशी आपण डायरेक्ट काढली तर किती आली, 13।